आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवलाय। वाशी टोल नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आंदोलकांच्या गाड्या अडवून गाड्यांची तपासणी केली जाते। फक्त अन्न पुरवठा करणाऱ्या वाहनांना मुंबईत परवानगी दिली जाते। पोलिसांच्या सूचनांचं मराठा आंदोलकांकडून देखील पालन केलं जातंय। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलक जे आहेत ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होत आहेत आणि आझाद मैदानावर असलेल्या आंदोलनकर्त्यांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात येते आणि हे जे टेम्पो आपण समोर बघतोय यामध्ये खाण्यापिण्याचं सामान जे आहे ते ठेवलेलं आहे। परंतु मुंबई न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जे आहे ते मुंबईच्या वेशीवरच जे आहेत या गाड्या ज्या आहेत थांबवण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत मुंबई न्यायालयाने। आपण बघतोय हे पोलीस जे आहेत ते तपासणी करताना आपल्याला पाहायला भेटतायत। आंदोलकांच्या गाड्यांमध्ये काय काय सामान आहे, किती लोक आहेत या गाड्यांची विचारपूस केली जाते, चौकशी केली जाते आणि त्यानंतरच अन्नधान्याच्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला भेटतात। परंतु आंदोलकांना जे आहे ते या वाशी टोल नाक्यावरती उतरून जे आहे पुन्हा वाशी रेल्वे स्टेशन वरून रेल्वेने प्रवास करण्याचं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात येत आहे। परंतु मुंबई हायकोर्टाच्या निकालामुळे जे आहे या आंदोलकांमध्ये आता नाराजी व्यक्त होताना पाहायला भेटते। पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार जे आहे हे आंदोलक आता वाशी रेल्वे स्टेशनला गाड्या पार्किंग करून जे आहे ते मुंबईच्या दिशेने रेल्वेने जे आहे ते वाहतूक करणार असल्याच्या प्रतिक्रिया आता त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई। जरांगेंच्या आंदोलनासाठी राज्यभरातून पाठिंबा दिला जातोय। यातच